आपण गेल्यानंतर आनंद नसेल तर त्या घरी जाऊ नये. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत टिकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. जो बून से गई वो हौद से नहीं आती. लक्षात ठेवा बरं का. अतिशय महत्वाचं. नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम. ऐका, एक क्षण जरी नामदेवराय बाजूला गेले तर देवाला करमत नव्हतं. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं, म्हणजे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा. नामा, आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुला सोडून कुठे जाणार नाही, असा करार केला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे, थोडा आवाज द्या. भूतलावरचे तीर्थ पावे नयनी, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो इति दान पुण्यो, पादो पवित्रो इति तीर्थयात्रा, कंठो पवित्रो इति नाम घोषो, हृदयो पवित्रो इति ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे ना. माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघतात. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. विठाला 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 विठाला. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. कुणाला सोबत न्यावं. मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले. नामदेवा, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं, चांगली गोष्ट आहे, सोबत तुम्ही यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं, मी येऊ शकत नाही. म्हणे का. कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगाने सांगितलं, मग चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले, मग जा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते. म्हणे, देवा कालच आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलायला शिकले. भगवंत म्हणले, निवडून आल्यापासून. कधीपासून खोटं बोलायला शिकले. आपलं ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही. पांडुरंग म्हणले, अरे विकासाच्या मुद्द्यावर जायला अडचण काय तुला. बरोबर आहे का नाही. पांडुरंग म्हणले, नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. मी आज स्पष्टपणे सांगतो, मी इथं आज फक्त माझ्या मित्रामुळे आलेलो आहे. बरं का. माझ्या मित्राच्या प्रेमामुळे मी आज आलो, नाही तर मला किती अडचण होती आमच्या दोघांनाच माहिती. पण ते माऊली म्हटल्यानंतर मी टाळलं नाही काहीच. लक्षात ठेवा, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्यावर मला नाही म्हणता येणार आहे का. माझं तसंच झालं. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार आहे का. तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवराय देवाला म्हणले, देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी जातो, पण माझी बी एक प्रतिज्ञा आहे. भारताचं भ्रमण करेल, तीर्थक्षेत्रात जाईल, मंदिरापर्यंत जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही ना, त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शनाने मी तयाचे. विटेवरी जाते कटेवर, विटेवरी जाते पर, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. कटेवरी कर नाही जाते, कटेवरी कर नाही जाते, नेघे मी तयाचे दर्शन,
म्हणजे कंबर, लक्ष देऊन आहे का? कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही, असा देव दिसला नाही ना, दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना या परंपरेतले तुकाराम महाराज देवीला शरण का जातात? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा सर, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सगळाचा येथून या. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि आज मी देवीला शरण गेलो तर माझ्या एकनिष्ठतेत बाधा येईल? पण ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. बाळा हो, लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित बसा, मांडी घाला. आताच गुडघ्याचा त्रास व्हायला लागतो मला, होय चिमण्या हो, मांडे घाला, लक्ष द्या माझ्या. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. नवनाथ महाराज आणि शुभम महाराज दोघं मित्र. लक्ष देऊन उदाहरण आहे का. नवनाथ महाराज शुभम महाराज दोघं मित्र श्रीरामपूरच्या बस स्टँडला गेले आणि तिथून त्यांना पुण्याला जायचं होतं म्हणून गाडीची वाट पाहत बसले. आता गण तुमच्याकडे गाडी आहे पण उदाहरणात नाही, विकली तुम्ही ती आता, बरोबर आहे. मग ती गाडीची वाट पाहत बसले आणि त्या गाडीला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता बघा. मग शुभम महाराजाला इच्छा झाली जिलेबी खायची. मग ते नवनाथ महाराजाला म्हणले, नवनाथ जिलेबी खायची इच्छा आहे रे. नवनाथ महाराज म्हणले, बा तुला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्याकडे काही पैसे नाही, अजून काला झाला नाही आणि मध्येच पाकिट देत नाही ते लोक, आता काय करू सांग बरं. म्हणे माझ्याकडे काही पैसे नाही. आता शुभम महाराज म्हणले, अरे पैशाचं बघून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. नवनाथ गरीब माणूस आपला. नवनाथ बरोबर आहे ना, नाही मी ओळखतो, मला कळतं ते. हा, नवनाथ गरीब माणूस. नवनाथ म्हणे, वा तुला खायची तर खाय, आपल्याकडे काही पैसे नाही, आपल्याला काय त्या भानगडीत पडायचं नाही. शुभम महाराज म्हणले, मला तरी खायची इच्छा आहे कडे. गेले हॉटेलवाल्याला म्हणले, हो पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्याने जिलेबी दिली, खुर्ची टाकून खात बसले शुभम महाराज. नवनाथ महाराजाला दम निघाला. अरे म्हणले, याच्याजवळ पैसे नसून हे हाणायला लागलं. मग आपल्याला काय अडचण आहे, पहिलं तर त्याचं होईल, काय व्हायचं तर नंतर आपलं होईल, पाहून घेऊ पुढं पुढं, बरोबर आहे ना. मग नवनाथ महाराज बी गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. नवनाथ महाराजांनी जिलेबी घेतली आणि खुर्ची टाकून खात बसले. शुभम महाराजाचं जिलेबी खाऊन झालं, हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. नवनाथ महाराज हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. शुभम महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल रेटून बोल. हा, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही, पैसे दिले नाही तुम्ही. शुभम महाराज म्हणले, अहो महाराज माणूस आहे मी, 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? तुम्ही अगोदर पैसे घेतले नंतर जिलेबी, जरा लक्ष ठेवून दे जा, लक्ष ठेवून बघत जा जरा. अहो ते म्हणे, तुम्ही पैसे दिले नाही, माझं लक्ष आहे तुम्ही पैसे दिले नाही. शुभम महाराज म्हणले, तुम्ही अगोदर पैसे घेतले. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. नवनाथ महाराज मध्येच उठले, म्हणले, हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गोंधळून गेला. हॉटेलवाला कन्फ्यूज झाला. तो म्हणे, ओ नाही हो, तुम्ही दिलेले आठवणी दे हो, यांनी दिले नाही. नवनाथ महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता शुभम तो पाहून गेला, आपल्याला काय करायचं. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचं तुम्ही पैसे दिले नाही, शुभम महाराज म्हणायचे पैसे दिले तुम्हाला. चांगलं भांडण सुरू झालं. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं काय झालं काय झालं. माऊली महाराज, गुंडसळ, अनिल महाराज सगळे आले. अहो काय झालं काय झालं काय झालं. ते हॉटेलवाला म्हणे, अहो या महाराजांना जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. शुभम महाराज म्हणले, अहो खोटं बोलतो हॉटेलवाला, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. बाकीचे ऐकणारे म्हणले, हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार आहे का? आम्ही इथं नव्हतो ना. तुमच्या दोघांचं काय फोनवर बोलणं झालं आम्हाला माहित आहे का, तुम्ही काय ठरवलं काय नाही, बरोबर आहे ना. आम्ही तर नव्हतो ना फोनवर बोलायला, बरोबर आहे का नाही. हा, आम्ही इथं नव्हतो, अशानं हा वाद मिटणार नाही. इथे एखादा तिसरा माणूस होता का, त्याला आय विटनेस म्हणतात किंवा पुरावा पाहिजे ना. पुराव्या अभावी बरेच माणसं निर्दोष सुटतात. क्लीन चिट मिळतात त्यांना. पुरावेच नाही म्हणतात यांच्या विरोधात, एवढाले घोटाळे करून, बरोबर आहे ना. पुरावा पाहिजे ना, पुरावा पाहिजे. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का तुम्हाला. पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. म्हणून हे विधान भवनात म्हणतात, बिनबुडाचे आरोप करू नका,
पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल, मतदारसंघात पाय ठेवणार नाही. बरोबर आहे ना, असंच असतं ना ते भाषण, बरोबर आहे का? आता चालू असेल जोरदार, विजयी करा, हा असं करा तसं करा, बरोबर आहे का नाही? पुरावा पाहिजे ना. म्हणे एखादा तिसरा माणूस इथं होता का, तेव्हा हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. आता त्या बाकीचे म्हणले का हो नवनाथ महाराज, या शुभम महाराजांनी या हॉटेलवाल्याला पैसे दिले का? नवनाथ महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव आपपर भाव ठेवणार नाही. मी सर्वांना समसमान वागणूक देईन. बरोबर आहे ना, असा शपथविधी असतो बघा. म्हणे मी जे बोलेल ते खरं बोलेल, खोटं बोलणं आपल्याला काही शिकवलेलं नाही. मग म्हणे सांगा तू यांनी या शुभम महाराजांनी या हॉटेलवाल्याला पैसे दिले का? नवनाथ महाराज म्हणले बाकीचं मला माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे शुभम महाराजांना सुद्धा दिले. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या ना साबुदाणा हाणल्याशिवाय जाऊ नका. आता शुभम महाराजांनी दिले नाही हे बी खरंय, नवनाथ महाराजांनी दिले नाही हे बी खरंय, हॉटेलवाला म्हणतो ते बी खरंय. महाराज तरी कुठं खोटं बोलायला लागला? हा, कधी कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. बरोबर, तो असतो गैरसमज. लक्षात ठेवा बरं का. कधी कधी गैरसमज झाला की दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का, लक्षात ठेवा. लक्ष देऊ नाही का बघा. मग महाराज तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात, खरं आहे. मग एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही का? हे पण खरं आहे. ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. जे शाळेत गेले त्यांना कळेल. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याचे प्रत्येक आहे बाळा हो. तो, ती, ते. बरोबर आहे सर. तो, ती, ते वर्णन पांडुरंगाच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुंसक लिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसक लिंगातलं वर्णन बाळा हो. सुंदर ते ध्यान, उभे विटे वरी, करकटे वरी, ते हे सर्वनाम नपुंसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामधलं वर्णन एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. बसलेल्या सर्वांनी म्हणा एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. काय गोड शब्द आहे हा. एग एग बोला बाळा हो. एग एग विठाबाई कुठली, नारायणगावची का? हा, नाही 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 नाही, माझे पंढरीचे आई. विठाबाई म्हटलं पण कुणाला? पांडुरंगाला. विठाई आवाज द्या. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव आहे का एकच? एकच. आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते, बरोबर आहे, कधी राजा, कधी वाघा, कधी पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं असतं. हा, माणसाच्या पोराला तूच माझं पिल्लू. हा,
पिल्लू सोन्या राजा वागा पिल्लू. मग आता हे 4 पोरं आहे का एकच ना. अहो कसंही लेकरू असू द्या, अनिल महाराजजीचं तिला आवडतं. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसलेलं. दिवसा बॅटरीन पाहावं लागेल एवढं गोर, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला, आणि तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तुला, जिथं तिला आवडतं. विठाई किठाई कृष्णाई कानाई हे प्रेमानं संबोधन दिलेले आहे देवाला. असे किती सुद्धा स्त्री रूपकातले प्रमाण. रूपक अलंकार, अतिशोक्ती अलंकार. मुंगी व्याली शिंगे झाली तिचे दूध, किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हत्ती. बरोबर आहे ना. याला अतिशोक्ती अलंकार म्हणतात. तसं हा रूपक अलंकार आहे. वर्णन पांडुरंगाचं आहे पण रूपक स्त्रीचं केलेलं आहे. असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेल. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडली कलिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कलिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी करते हो निवडी हो, एका जनार्दनी आंबा उभी करते हो निवडी हो. उदो बोला 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 कृष्णाबाई माऊली जाओ. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली. टाळी वाजवा टाळी वाजवा. क्या बात है. उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ. वा, या बाळासाठी टाळ्या वाजवा. वा 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 वा, काय सुंदर आहे. महाराज म्हणले शब्दाकडे लक्ष द्या. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक राजाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. पुढचा आहे का? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. एका जनार्दनी आंबा म्हणलं पण कर ठेवोनी कटी. हे वर्णन कोणाचं आहे? पांडुरंगाचं आहे. स्त्रीचं रूपक केलेलं आहे. असे किती सुद्धा. आणि हेच खरे देवीचे भजन या. नाही तर मी नवरात्रात ते गाय. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. हे वर्णन आहे. हेच खरे देवीचे भजन. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. देवीला काय करायची याची? ही आराधाची गाणे. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. स्त्रीचं रूपक केलेलं आहे. रूपक अलंकार. ऐका बरं का. आणि देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मेची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव. लक्ष देऊ नका हे बाळाओ. लक्ष द्या माझ्याकडे. देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मेची पाहू. उदाहरण सांगतो म्हणजे कळेला. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली. आता काला वस्तूवर मरू नये, नंतर कधीतरी. मग बाई मेल्यावर काय म्हणतात? आत्मी गेली का आत्मा गेला? आत्मा गेला. बाई मेली तर काय म्हणतात? आत्मा गेला. आणि माणूस मेला तरी आत्मा गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना. नाही म्हणत का? आत्मतत्वात भेद नाही. भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देव तत्वाने एकच आहे. अजून सोपं करून सांगू बाळा? हो बोला. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? वायर नाही ना. माईक चालण्यासाठी काय पाहिजे? लाईट नाही. नाही ते बी चुकीचं आहे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे. बरोबर आहे. लाईट हा याच्यावर कसा माईक चालेल? करंट पाहिजे. व्होल्ट पॉवर. बरोबर आहे ना. करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट. शार्ट झालेल्याला नाही कळणार. मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे?
एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तुम्ही या करंटचा फायदा माईक साठी घेऊ शकता, लाईट साठी घेऊ शकता, फॅन साठी घेऊ शकता, वैतागली तर हात बी लावू शकता, तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर, बरोबर. शक्ती. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी हनुमंत म्हणा, कोणी भगवान शंकर म्हणा. ईश्वर म्हणजे काय? पॉवर, शक्ती. एको देव सर्व भूतेषु गुडः. अजून सोपं करून उदाहरण सांगतो. तुमचं नाव काय पेटी मास्तर? अशोकराव. बाकीच्यांनी मला बोला, यांचे नाते मला सांगा. हे अशोकराव यांच्या पत्नीचे कोण आहेत? बोला बोला बोला. पत्नीचे कोण आहेत? पती. मुलाचे कोण आहेत? वडील. सासूचे सुनेचे कोण आहेत? सासरे. भाच्याचे कोण आहेत? बहिणीचे कोण आहेत? मग अशोकराव 10 आहेत का? एकटे अशोकराव एवढं कस काय? मग अशोकराव एकटे, त्यांच्याशी जोडलेला प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. तसा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याचे, देखिले म्या त्याचे. बाप रखना देवर, बाप रखना देवर गुण बांधली कैसे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याचे, बाप रखना देवर, बाप रखना देवर गुण बांधली. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याचे, बाप रखना देवर गुण बांधली कैसे. बाप रखना देवर गुण बांधली कैसे. अवताराच्या राशी तो हा उभा विनेवरी, उभा विनेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा परम संगीत करी, संगीत करी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवर गुण बांधली कैसे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देव नटला नाना परी, भरोने उरला चराचरी. बरोबर आहे. अनंत रूपामध्ये देव नटलेला आहे. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या आमच्या कुळाचं दैवत कसं आहे बघा. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाचे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल पुढीचे दैवत, विठ्ठलावित गोतचित. विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. का म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. आणि त्या कुलदैवताला शरण गेल्यामुळे एकनिष्ठतेत बाधा नाही. पण त्या कुलदैवताची ओळख आम्हाला संतांनी करून कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे केली संस्थान, केली संस्थान, संस्थानी. हो बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, शरण गेलो. कुड़ी
ठावी संताने मुळीची निघून तेरी केली ठावी संताने 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 टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदम फेमस जोडी बर काही माझ्या आवडीचे मस्त एकदम गोड महाराजही गोड मृदंग वाजवतात ना कुळीची कुळदेवी केली ठावी संत ऐ ऐ ऐ परश्या ऐ होय गली जा खाली बसा चला उतरा 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 जाओ चौकदार द्या रट्टी द्यायला जा जा तिकडे जाण तुम्ही बी इथूनच उठावून शेळ्या आणायला जाण तिकडे दणकन काय उतरा खाली तिकडे जा त्याच्याकडे जा मी कुठे जात नाही पाकिट घेऊस तो विठाला विठाला कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी लक्ष द्या माझ्याकडे कुळाचं कुळदैवत असणारी देवी संतांनी आम्हाला ठावी करून दिली बाळा हो इकडे लक्ष द्या संताशिवाय जगातला देव कळणं ओळखता येणं शक्य नाही हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही लक्ष देऊ नाही का बोलत चला हे सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल बोला सोनाराकडे म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाकडे जावं लागेल सोनाराकडे मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असल्यावर कोणाला विचारावं लागेल आईला आहे ना आईशिवाय बापाची ओळख नाही सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही तसं संताशिवाय देवाची ओळख नाही या भागात जर गंगागिरीजी महाराज आहे ना नारायणगिरीजी महाराज जर झाले नसते तर एवढे परमार्थाचे मूळ रोवले असते का बोला नाही ना महाराज अरे या महाराष्ट्रातला नाही या भारतातला सगळ्यात मोठा सप्ताह सरला भेटचा होता बरोबर आहे त्या सप्ताहाची गिनेश बुकात सुद्धा नोंद झालेली आहे मी 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 2 वेळेस माऊलीने मला नेलं ते पाहिल्यावर बुद्धी बंद पडते हो मोटर असते का आमटीला ऊसाला मोटर असते हो आमटीला मोटर बुंदीला JCB वाढायला टँकर हा जोक आहे हे उपकार त्या गंगागिरी महाराजांचे बरोबर आहे ना त्यांचे उपकार नारायणगिरी महाराजांना केलेला त्यांनी सुरू केलेला सोहळा आहे ना संतामधली ताकद संत देवाला म्हणले देवा तू मोठेपणात येऊ नको आमुचेनी भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलास अरे आमच्यामुळं तुला देवपण आहे नाही तर तुला कोण विचारला असतं आम्ही बोंबलून सांगितलं जाऊन जाऊन हा देव आहे हा देव आहे हा देव आहे म्हणून तुला किंमत आहे नाही तर तुला कोण ओळखला असतं बोला अहो मला सांगा काही माणसं आम्हाला म्हणतात महाराज आमच्यामुळं गाड्याने फिरायले होतो मी नो डाऊट वक्ता तो वक्ता चिनो हे श्रोते नवीन अरे श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे ना हे बघा श्रोते म्हणून वक्ता आहे कार्यकर्ते म्हणून नेता आहे आणि संत आहे म्हणून देव आहे ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा तो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव संत देवाला म्हणले देवा आमचेनी भावे तुझं देव पण संताशिवाय या जगातला देव ओळखता येणं शक्य नाही उदाहरण सांगतो म्हणजे कळेल माझ्याकडे लक्ष द्या नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा गोरोबा काका जातीने कुंभार होते आणि कुंभाराकडे मडकं तपासायचं थापटणं असतं आहे की नाही गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली ज्ञानदादाच्या डोक्यावर ठेवलं निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवलं जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार तेव्हा नामदेवरायानं हात धरला नामदेवराय म्हणले हो लोक आम्हाला घरी नेतात आमचे पाय धुतात पूजा करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता हे काय तुमच्या घरची संत पूजा आहे का गोरोबा काकाने सांगितलं मुक्ताई हे मडकं कच्चं आहे नामदेवरायाला राग आला 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय अरे बा तू कागदपत्र बसत नाहीत ना अरे पण तुझ्या बरोबर राहतो म्हणल्यावर बसाय पाहिजे ना बरोबर आहे ना मग राग आला कुणाला नामदेवरायाला कुणाचा गोरोबा काकाचा नाही पांडुरंगाचा काम नाही झाल्यावर माणसाला राग कुणाचा येतो ज्या अधिकाऱ्यानं काम नाही केलं त्याचा नाही राग येत आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो तुम्ही तर महाराजाला लय जीवलग म्हणता एवढ्यात येत नाही म्हणल्यावर काय फायदा आहे तुमचा
म्हणजे द्या इचकून आमचं तुमच्यामुळं. हा असं होतं ना, बरोबर आहे का नाही? काम नाही झाल्यावर माणसाला राग येतो कुणाचा, ज्याच्यासोबत राहतो त्याचा. सभेचा त्याग केला आणि नामदेवराय पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणजे देवा मग मी पक्का कधी होईल? म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढा नागनाथला. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील तेव्हा तो पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. लक्ष देऊन ऐकताय ना सर्व? औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने दृश्य पाहिलं आणि तळपायाच्या मस्तकाला गेले. अशा माणसाकडे देवाने मला पाठवा, यालाच देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला हा माणूस, आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? वरच्या रंगाला बोलले. कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात. वरच्या रंगाला भुलणारं जग जास्त आहे. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बुमलत बसतात. बरोबर आहे ना? वरच्या रंगाला भुलणारं जग आहे. नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, हो नामदेवा कुठे चाललात? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं होतं. अहो पण तुम्हालाच देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात तुम्ही, आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तुकारे, देवावरी पाय ठेविले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जातायत तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून तुमच्या हातानं खाली ठेवा आणि मग जा. लक्ष देऊन ऐका. नामदेवरायांना विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती अनिल महाराज त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून आपोआप खालून पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो, हा यथार्थ स्वरूपाचा बोध नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे. संताने केली ठावे, संताने केली ठावे, संताने केली ठावे. कोणी जिही कोळ देवे, कोणी जिही कोळ देवे केली ठावे, संताने केली ठावे, संताने. हो 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 बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. टाळ्या वाजवा. अवघड आहे म्हणायला, सोपं नाही. हा हे अशोकराव विचारा, म्हणून त्यानं बी पेटीचे हात काढून टाळ्या वाजवल्या. जाणकारालाच किंमत आहे. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले, कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. यथार्थ स्वरूपाचा नामदेवरायाला देव कळाला. कोणामुळं? विसोबा खेचरामुळं. म्हणजे विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता, म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचरांनी करून दिली माया हो, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती कधी असते? दीपावळीचा पाडवा. बरोबर आहे ना? त्या दिवशी काय करायचं असतं माया हो? ओवाळायचं असतं, है का नाही? कुणी कुणाला? बोला, कुणी कुणाला? बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना? मग नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते बनव. इथे कशी बोलू? कशीच बोल माय. आता त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बहिणीनं भावाला भाऊबीजेला. प्रतिपदेला कोणी कोणाला ओवाळायचं? नवऱ्यानं बायकोला. बरोबर? नाही 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 नाही, चुकलं त्यांनी, बरोबर सांगितलं. बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओवाळलं का नाही अशोकराव? मायच्यान ओवाळलं का? खरं सांगा. नाही?
आता येणारी बली प्रतिपदा लक्षात ठेवा. बली प्रतिपदा आली बायकोला आठवण करून द्यायची. अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं. अगं ओळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपण ताट करायचा, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बरोबर आहे ना? बायासोबत भांडत बसायचं, बायाच्या तोंडाला लागायचं. बघा किती मोठ्या मनाच्या आहेत त्या, मान्य करतात त्या. हा, एक बाई नवऱ्याला म्हणे, हो तुम्ही माणसं सगळे असेच म्हणे, ह्या कानानं ऐकता आणि ह्या कानानं सोडून देता. तो नवरा म्हणे, तुमच्या बायाचं बरं आहे, दोन्ही कानानं ऐकता आणि तोंडानं सोडून देता. हा बरोबर आहे का नाही सांगा? बायाच्या तोंडाला लागायचं नाही. मला ते एका व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. लहानपणी असं म्हणायचे, बेडकीला दगड मारू नको, बायको मुकी भेटते. आता वाटतं मारला असतात बरं झालं असतं. बरोबर आहे का नाही? मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. सर असे 10-20 माणसं बसलेले होते बघा. बायकोन नवऱ्याकडे असं बोट केलं, काहीच बोलली नाही, असं बोट केलं. ते 20 माणसातून उठून आलं. आणि बायकोल म्हणे, काय काम आहे? ते म्हणे, काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे होतं. बरं आहे का आता सांगा? त्याच्यामुळे ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. रुक्मिणी माता म्हणे, देवाच बली प्रतिपदा आहे. भगवंत म्हणले, मग मी तुम्हाला ओवाळणार आहे. म्हणले, मग ओवाळ, मी कुठं नाही म्हणतो. देवाला ओवाळायला ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. ऐका, तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगाने रावळात बोलावून घेतले. सर्व भक्त रावळात आले. देवाला म्हणले, देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले, आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि रुक्मिणी माता यायच्या आत. देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला होता सर, तसे सर्व भक्त बनवले. माणसं सारखे नाही म्हणून गुंड सर, माणसं सारखे नाही म्हणून माऊली गुंजाळ महाराज, माणसं सारखे नाही म्हणून सोपान महाराज सानप, माणसं सारखे नाही म्हणून अनिल महाराज. सारखे असते तर नावानं ओळखता आले असते माणसं. बोला, देवान उपकार केला, प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा केला. एवढे माणसं आहे, एकाचा चेहरा एकासारखा नाही. प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाचीच रेष कुणाला जुळत नाही म्हणून आधार कार्ड आहे. मेलेल्यांची बी जुळणार नाही, जन्माला येणाऱ्याची बी जुळणार नाही. ही देवाची कला आहे. एवढे सारे मॉडेल बनवले, पण एक मॉडेल एकासारखं नाही. लक्षात ठेवा, सर्व देवानं सारखं बनवले आणि त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय, रावळात सर्व दिवस देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि ओवाळायचं कोणाला? लाजल्या. लाजले गे माया खवनावो वाळू, आता खवनावो वाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया खवनावो वाळू, आता खवनावो वाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. गोपाळू. लाजल्या रुक्मिणी माता. त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन आलं. लाजले गे माय आता कवनावो वाळू, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू. वाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज सारिके. वाळू मी गेले माय शारंग धरा, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज परिवारा. लाजल्या रुक्मिणी माता. त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन आलं. काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण आता काकड्याचं अवघड आहे. ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. हे दोघं जर काकड्याला आले तर 500 माणसं काकड्याला येतील. एवढा गोड आवाज ऐकायला मिळाल्यावर, बरोबर आहे ना? पण काकड्याचा आवाज, कोंडो कोंडो धारे ना जेवा, कौर कोंडून धरतो तू, सोड मोकळा आता. म्हणजे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर, नाही देवी नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम करतं म्हणून म्हणतात, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली
मीरा प्रेम दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी ओ मीरा कृष्ण दीवानी ओ मीरा प्रेम दीवानी ओ मीरा कृष्ण दीवानी 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 मीरा दीवानी मीरा प्रेम दीवानी काए तेरे अखियों में काए तेरे अखियों में पानी 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 कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी कृष्ण दीवानी दीवानी एक प्रेम दिवानी एक तरस दिवानी एक आकडा करणारी प्रेमी मंडळी असते. रुक्मिणी माता लक्ष देऊन ऐका. कोणाला ओवाळायचं लाजल्या तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. नेमके झाले. नामदेवराय लाडके होते यायला उशीर झाला. मग रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा इकडे बोलाय साहेब काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. म्हणे कसं काय. नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या मला खरंच आपला देव ओळखायला. नामदेवराय सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते. ऐका पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता, मिस्टेक झालती. काय घोळ झालता. सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलं आहे. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच. रामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईन बरं. अहो ते प्रतिपदेचं ताट आहे ना. प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. ते का भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढन. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना सर. राष्ट्रपती उपराष्ट्रपती बरोबर आहे. राष्ट्रपती बाळाओ बोला बोला बोला. राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री खुर्द आणि बुद्रुक बरोबर आहे. दोन उपमुख्यमंत्री सरपंच उपसरपंच सभापती उपसभापती पती उपपती. हा अशी आपत्ती जाणू नको म्हणे आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन गळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे दावी लिखून. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन गळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे दावी लिखून. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे दावी लिखून. केली ठावे संतानी बर्वे झालो शरण गेलो गविलो संकटी आणला ही रूपा वडे करुणे खडे अरे दासे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बर्वे झालो शरण गेलो गविलो संकटी विठोबार कुमार सर्वांनी टाळी वाजवा भजन म्हणा. संतपूजन ज्यांच्या हस्ते आहे असे श्रीमान वीरेश पाटील गरांडे त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योतिताई, त्याचप्रमाणे आदरणीय बालदंड सर संगीताताई मॅडम आपल्याला विनंती आहे की आपण महाराजांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. वा वा. त्यानंतर समस्त ग्रामस्थ उंदीरगाव यांच्या वतीनं सागर भाऊ काळे आपल्याला विनंती आहे की महाराजांचा सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आपण करायचा आहे. चला सर्वांनी टाळी वाजवा. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं ज्यांनी आज महाप्रसादाचं नियोजन केलं असं बांद्रे परिवारालाही मी विनंती करेन
कृपया आपण सत्कार या ठिकाणी पटपट सागर भाऊ काळे त्याचप्रमाणे बप्पू अक्सौरे बप्पूला या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा आहे. ज्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर भारत देशाच्या बाहेर दुबईमध्ये पाश्चिमात्य देशामध्ये नेऊन तेथेही पाऊस पाडला असे हरिभक्तपरायण सानप महाराज. मागच्या वर्षी पावसाचा व्यत्यय असल्यामुळं कीर्तन सेवा आपण पुरेपूर ऐकू शकलो नाही. मागच्या वर्षी कीर्तन सेवेचा राहिलेला बॅकलॉग मी महाराजांना विनंती केली की यावर्षी भरून काढा मॅडम. त्यानंतर महाराजांना मी विनंती करेन सानप महाराज आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं ज्यांचं संतपूजन आहे त्यांना नारायणगिरी महाराजांची प्रतिमा देऊन आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय वीरेश पाटील गलांडे त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योतिताई महाराजांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर संतपूजन करणारे दुसरे माझे गुरुवर्य आदरणीय बालधन गुरुजी आपल्यालाही विनंती आहे की आपण महाराजांना विनंती करेल की या ठिकाणी बालधन सरांचा सत्कार आपण करावा. चला बांद्रे परिवाराकडून या ठिकाणी सत्कार होतोय. आपल्या विनंती चला पटपट जय हो. हरिभक्तपरायण कार्तिक महाराजांची पुष्पवृष्टी करतायत. महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर भारत देशाच्याही बाहेर भागवत धर्माची पताका रोज नामदेव संतांच्या बरोबरीचं कार्य केलं असेल हरिभक्तपरायण सानप महाराज. मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की पाश्चिमात्य राष्ट्र दुबई या ठिकाणी महाराज जाऊन आलेले आहेत. तेथेही या हरिनामाचा झेंडा पताका त्यांनी तेथे रोवली. उंदीरगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देईन. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी आपण सर्वांनी वाजवायच्या. सर्वांना विनंती आहे हात वर करा सर्वांनी. हो थांबा सर्वांनी हात वर करा. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सर्वांनी करा. एकदम सरळ तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. आणि छान भजन म्हणा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले हरी विठ्ठल पांडुरंगा.
शंकराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गुड, छान भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. 10 मिनिटं माझ्या हातात राहिलेले आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. सज्जनो, आपल्या या उंदीर गावामध्ये संत महंताच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने विण्याला नाही तुमच्या गळ्यात हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य कीर्तन महोत्सव सुरू आहे. आणि या उत्सवात आज ज्यांच्याकडून संत पूजन आहे ते भाऊसाहेब भास्कर गलांडे आणि श्री नामदेव कारभारी भालदंड सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा, एकदम जोरात वाजवा. बघा, असे उदार दाते आहेत म्हणून सप्ते करणं सोपे आहे, नाही तर आपल्या 100-200 एवढा मोठा सप्ताह करणं सोपं नाही. म्हणून या दोनही कुटुंबाला मी माझ्याकडून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा भाऊसाहेब भास्कर गलांडे आणि नामदेव कारभारी भालदंड सर यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, बघा, या टाळ्या म्हणजे त्यांच्या दातृत्वा पुढे काहीच नाही हा, पण आपण टाळ्यापेक्षा जास्त काही त्यांना देऊ शकत नाही. आणि देणाराचं कौतुक केलं पाहिजे आहे की नाही. आता मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठन, उठू दे, तुला चक्कर येऊ दे, मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, मला काही घेण देण नाही. तू दे, तू घेतो, मला काय वावडं थोडंच आहे. बरोबर आहे का नाही. हे बघा, एक तर द्या, नाही तर देणाऱ्याचं नाव ऐकून घ्या. बरोबर आहे ना. 2 पद्धतीनं जगावं. बघा, माझ्याकडे लक्ष द्या. एक तर आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा, नाही तर त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. ह्या 2च पद्धतीने माणसाचं जगणं असलं पाहिजे बरं का. विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असता. 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये, त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था बघावी. अरे, तो 140 करोड जनतेचा मालक आहे आणि तू 10वीत 4 विषय गेलेले आहे. तू बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना मग. बरोबर आहे का नाही. तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना. बरोबर आहे का नाही. मग या सप्ताहाला सहकार्य करत असताना जी मंडळी सहकार्य करते त्या सर्वांसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्रीमंती कोणती आहे. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर भाऊसाहेबासारखं आणि सरांसारखं दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं त्याच्या पैशाला. बोला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. पैसा असेल तर विल बनतं सर, आणि संस्कार असेल तर गुडविल बनते. आज माणसानं शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. आज हेच उद्याचं भवितव्य आहे तुमच्या गावाचं. या उंदीर गावाचं हे भवितव्य आहे. या लेकरांसाठी आणि सागर महाराजासाठी टाळ्या वाजवा जोरदार. आज कोण नाही महाराज लोक घडवायला तयार. अरे, ज्याचे झाले त्याला शिकवायला कंटाळा येतोय. आज या दुसऱ्याच्या लेकरासाठी एवढं समर्पण जर करणारा माणूस असेल तर आपण त्याला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे महाराज. सोपी गोष्ट आहे आज आहे. आणि हेच उद्याचं भवितव्य आहे. या पोरायनं नाही कीर्तनकार हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाले तरी बाद झाले. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. त्या मांजरीनं जावं तरी कुठं जाईल, तिकडे रस्ता असतो. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलाद हे पाहिजे. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे, याला कर्म म्हणतात. लक्ष देऊ नाही का. ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजानं. म्हणून प्रत्येक किल्ल्यावर राजाच्या मंदिर आहे. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का. म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन.
मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला, ही छत्रपतीची कृपा आहे. म्हणून आज आपल्या धर्माबद्दल आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे, आपल्या धर्म कार्याला मदत केली पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणी. एवढ्या सुंदर सप्त्याला कोणाची दृष्ट लागू नये महाराज, एवढीच भगवंताकडे एक प्रार्थना करा. काय सुंदर वैभव आहे होय. सांगा, सप्ताह सोडून एवढे माणसं एकत्रित आलेले मला दाखवा कधी. म्हणून माझी विनंती आहे, कार्यकर्त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशा कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या माणसाचं नेहमी कौतुक झालं पाहिजे महाराज. आज ज्यांचं अन्नदान आहे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. मी सांगेन तुम्हाला, अरे सोपं नाही ना, किमान लाखभर रुपयाचा पंक्तीचा खर्च असेल महाराज, पण हे माणसं मागं हटत नाहीत करायला. हे संप्रदायाचं वैभव आहे, लक्षात घ्या बरं का. आणि अशा कार्यक्रमाला सहकार्य करा. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया देत बसू नका. प्रतिक्रिया देत बसले तर काम सक्सेस होत नाही. चुका काढत बसू नका बरं का. मग आता हे एवढं दिलं या दोघांनी, काय नाव आहे यांचं, हे भाऊसाहेब, भाऊ नामदेव भाऊ, पण मला काही म्हटले नाही माझं नाव घ्या ते. मी माझ्या स्वयंस्फूर्तीने घेतोय बरं का. म्हणजे एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. जे 11 देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले, त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, निघितून. बरोबर आहे ना. जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं ते महाराज ठेवून होता पाहिजे, पखवाजा ठेवून होता पाहिजे, गायक ठेवून होता पाहिजे, माईक ठेवून होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा. काय चौकशा करता तो माणसं. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं महाराज. आणि चुका काढणारी माणसं कशातही चुकाच काढत राहतात बरं का. चुका काढणाराला काय, चुका काढणाराला एखाद्यानं चांगला बंगला बांधला, वास्तू शांतीला बोलवलं, आपलं काम काय, छान बांधला हो तुम्ही बंगला, नाही आमच्याकडून होत. आता हे सुंदर आहे, मी गेल्या वर्षी थांबलो होतो यांच्या घरी, छान बंगला आहे, चांगला बांधला हो तुम्ही बंगला, नाही होत आमच्याकडून एवढा सुंदर बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून या, आपलं काम संपलं. ते कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन केला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागती. हा, तू तेवढी कडी बसून घे ना, ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय होईन. बरोबर आहे का नाही. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय, छान घेतली हो तुम्ही गाडी, नाही होत आमच्याकडून एवढी सुंदर घेणं, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. शुभम महाराज, अनिल महाराज, तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे बाबा गाडी. कौतुक करा, पेढे खा, निघून या, आपलं काम झालं. ते कौतुकही करत नाही आणि पेढे खात नाही. 4 माणसं बाजूला घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली आहेस, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठायचं काही कामच नाही ना. बरोबर आहे का नाही. ते चला, करणाऱ्याने सहकार्य मदत करत चला. एवढी जाता जाता या ठिकाणी विनंती करणार आहे, आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. बरोबर 9 वाजले बघा. 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही. वेळेच्या पुढे जाऊ नये. पावसाने बदबद पडाव, उघडून जावं, झड लावू. 9 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. लोकांचे फराळी जर राहिले अजून. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शानपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे, समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं, वेळेत थांबलं की किंमत राहते माणसाची. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय तुका